जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती धम्म एकनाथ महाराज की जय, बजरंग बली की जय, संत बाळूमामा महाराज की जय, अहिल्या माता की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी तेची वदना उच्चारी। आपुली यांचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके, देखिला डोळा बैसला मनी तेची वदन उच्चारी। तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे हसे जन, तुका म्हणे हसी जन नाही कान तया ठाया, देखिला डोळा बैसला मनी तेची वदन उच्चारी। विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातुर्मुनीन्द्रहम, समागत तिष्ठन्त तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे। जगप्रदाने कथेचा विसर, जगप्रदाने कथेचा विस्तार, जगप्रदाने कथेचा विसर, जगप्रदाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुक, बाबाजी सद्गुरुदास तुक, बाबाजी सद्गुरुदास तुक। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण। ते नमस्कारोनी आता कोणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगी घेतलेला हा अभंग आहे। एका गवळणीची अवस्था काय झाली ती अवस्थेचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले। ठळ विठ्ठल सुरुवात करण्यात पूर्वी थोडासा परिहार देणं। आज म्हणजे आपला शेवटचा काल्याचा दिवस, महाप्रसाद घ्यायचा, असा उशीर झाला म्हणून माझ्या वाट्याला आलेली बाबा सेवा नाविलाजी त्याला। शेवटी जे भगवंताला आवडतं तोच भगवंत करतो ना। हनुमंताच्या कृपा आशीर्वादानं जी सेवा माझ्याकडे आली ती आता स्पीकरायची 10-15 मिनिटात सेवा संपणार आहे, कारण 12च्या पुढे आपण जाणार नाही। रामप्रभूचा आज जन्म झालाय महाराज, प्रभू रामचंद्राचा होणार आहे 12 वाजता आता होणार आहे ना।
झाले राम राज्य काय पुणे आम्हा पुणे आम्हाशी धरणी धरी पिके गाई वळल्या म्हशी जळीता कांडिता जीविता गे बाई आता राम जन्म होणारच आहे मग आपलं पालट होणारच आहे आता जन्म झाला की कोणी एक भुलली नारी रात थोडी सोंगले सांगत नाही बस थोडक्यात चला विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात कोणी एक नारी बोलली काय बोलली विकिता गोरस घ्या म्हणे हरी ती अशी बोलून गेली की गोरस म्हणजे काय काय दही दही दूध गोरस म्हणजे दही दूध समजा विकण्याला बाजारला गेली गवळण आणि विकीत होती आता काय म्हणायला पाहिजे दही दूध घेऊन गेल्यानंतर दही घ्या कोणी तूप घ्या कोणी म्हणायला पाहिजे का नाही आता ती काय म्हणायला लागली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुर जागे तव हसती मथुर जागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे 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 दही घ्या तूप घ्या म्हणायचं विसरूनच गेली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे अग गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या मग ह्या ऐकून लोक म्हणजे येडी झाली काय तव तव हसती मथुरे त्यागे लोक हसायला लागले तिला कोणी एक बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी हरी घ्या म्हणायची काय म्हणते ती हरी घ्या आणि दूध विकायला गेली विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी त्याची वदन उच्चारी तोची वदन जे आपण या डोळ्यानं पाहिलं देखिला डोळा बैसला तेच मनात बसतंय महाराज आता हा सोहळा तुम्ही 7 दिवस पाहिला 9 दिवस पाहिला किती 9 दिवसाचा सोहळा तुमच्या मनात बसला देखिला डोळा बैसला मनी त्याची वदन उच्चारी हे तोंड उद्या म्हणणार आपला सप्तमा अजून डोळ्यासमोर येतोय वेळा तुम्ही म्हणताल की अनेक वेळा हा सोहळा तसंच गवळणीची अवस्था झाली देखिला डोळा कोणाला पाहिलं गवळणीनं कृष्णाला पाहिलं त्या कृष्णाची बासरी पाहिली महाराज त्या कृष्णाचा ध्वनी स्वर पाहिला अहो कृष्णाची जर बासरी वाजली ना कृष्णाचा स्वर जर वृंदावनात वाजला ना वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे वेणू नादे गोवर्धन गादे पुच्छ पसरोनी मयूर विराजे जर वेणू जर वाजला ना तर मोर आपले पंख पसरून जायचे असे कारण त्या मुरलीच्या नादानं एवढे तल्लीन व्हायचे महाराज की पुच्छ पसरोनी मयूर विराजे असं राजासारखं पुच्छ पसरून मोर त्या ठिकाणी बसत होते कशानं मुरलीच्या स्वरानं आणि अजून काय व्हायचं रवी मंडळ चालता स्तब्ध होय हा सूर्य कोणासाठी थांबलाय का अजून पण नाही एकदा का त्या कृष्णाची बासरी वाजली महाराज हा सूर्य रवी मंडळ चालता स्तब्ध होय हा सूर्य सुद्धा त्या 5 मिनिटं त्या बासरीच्या नादानं थांबत होता
एवढी ताकद त्या बासरीत होती. बासरी कशी होती? मोकळी होती. इथं तिथून बासरीचा स्वर मोकळा होता. ज्या बासरीचा स्वर मोकळा आहे त्या ठिकाणी भगवंत राहतो. आणि ज्या बासरीत अशा गाठी गाठी असतात तिथं भगवंत राहत नाही. आपल्यात काय आहात? आपली बासरीच गाठीची. हॅलो विठ्ठल. देखिला डोळा बैसला मनी त्याची वदन जे डोळ्यानं पाहिलं. एकदा भगवंताचं रूप पंढरपुरात जाऊन डोळ्यानं तुम्ही पाहिलं. एकदा पाहिलं का ते डोळ्यात साठत महाराज. तुम्ही पंढरपूरहून या महिना झाला तरी नुसते डोळे झाकले की पंढरपूरचं स्वरूप आणि विठ्ठलाचं रूप तोंडासमोर येतं की नाही? कारण ते मनात बसलेलं असतंय. तसं गवळणीच्या मनामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या बासरीचा स्वर आणि भगवंताचं रूप त्या गवळणीच्या या वदनामध्ये या हृदयामध्ये बसलं होतं. ठल विठ्ठल याचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके. भगवंताचं रूप पाहून जरी ज्याला विसर पडतो ना, आपल्याला विसर पडतो. पंढरपूरहून आल्यावर आपण दिंडीवरून आल्यावर आपल्याला विसर पडतो. इथं आल्यानंतर आता हा सप्ताह झाला. किती दिवस मनात राहील? किती वर्षभर राहील का? नाही. घरी गेला का काही लगेच मनातून जातो. काहीच्या राहतो. काही सप्ताह झाला काही सप्ताह बसला का. जशी गवळणीची अवस्था त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगात लिहिली. हा अभंग ज्या टायमाला तुकाराम महाराजांनी लिहिला का, तुम्ही लिहिला कसा अभंग? हा अभंग लिहिला कसा? वेळ प्रसंगी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी होते. कोणत्या गहन रूपात त्या ठिकाणी होतेच. असल्याशिवाय माणूस वर्णन करू शकत नाही. जगद्गुरु होते ते. मग गवळणीची अवस्था कशी व्हायची महाराज? एकदा का घरी कामात गवळणी लागल्या, काही गवळणी कामात घरी लागल्या का, आणि भगवंताची बासरी एकदा वाजायला लागली का, त्यांचं काय व्हायचं? विसरल्या कामधंदा, घरचा कामधंदा सगळा विसरून जायच्या. आणि विसरून गेल्यानंतर कामधंदा टाकून द्यायचा आणि भगवंताच्या जिकडं बासरीचा स्वर येईल त्या ठिकाणी जायचं महाराज. गवळणी त्या ठिकाणी जायच्या का? विसरल्या कामधंदा. ठळ विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज हे अभंग लिहिताना अगदी काटेकोरपणानं अभंग या ठिकाणी लिहितात. या गवळणीचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एक गवळण त्या ठिकाणी पाण्याला गेली, घागर घेऊन पाण्याला गेली. नदीवर पाण्याला जात असताना आणि त्या ठिकाणी कृष्णाची बासरी वाजली. काय वाजली? बासरी वाजली. बासरीचा स्वर. अहो काय स्वर होता महाराज त्या बासरीचा, काय स्वर होता. आणि त्या आणि भगवंताच्या बासरीचा जो स्वर आहे तो स्वर या हृदयामध्ये भरिला उलंडोनी रीता करी घाट, ओलांडोनी रीता करी घाट, पाण्याची गोविंदाची चाट, पाण्याची गोविंदाची चाट, आले धड धडा संतोनी वाट, आले धड धड वसंतोनी वाट, पाय परतोनी उभा तो तिरकवा, पाय परतोनी उभे जावा, तळाला येला गोप
गोप गोपीनाथ ताळवळीला गोप गोपीनाथ ताळवळीला गोप गोपीनाथ. आता सगळं थोडं थोडं 5-5 मिनिटं सांगायचे. आता हे वर्णन झालं, पण काल्याच्या दिवशी काय सांगत असते, भगवंताचं चरित्र ते केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. शॉर्टकट में लॉंग कट, शॉर्टकट मध्ये म्हणत आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. जे गोकुळात देवाने चरित्र केलं त्याच उच्चारण करायचंय, आचरण नाही करायचं. ठीक आहे ना? आचरण करायला गेलो तर आपल्याला उलटच होईल. भगवंतानं 12 गाव अग्नी गिळला. किती आपल्याला एक उत्पत्ती लागली तरी हार चटका बसतो आपल्याला. फक्त काय करायचंय, त्याचं उच्चारण करायचंय. आणि या ठिकाणी आपल्याला जे गोकुळाचं कृष्ण भगवंतानं जे चरित्र केलं त्या चरित्राचं या ठिकाणी उच्चारण करायचं आपल्याला. भगवंत कृष्ण उत्तीर्ण झाले, गोकुळात आले. आता इथं लवकर येत असते, जन्म लवकर होत असतो. आले आणि लहान भगवान श्रीकृष्ण रांगू लागले. काय राहिले? रांगू लागले. चोरितलो हे रांगत रंगणे चोरितलो धावून धरती गवळणी हे धावून धरती बांधित चरणी देती गराणी चरणी देती गराणी यशोदे साजनी यशोदे साजनी यशोदे साजनी यशोदे साजनी नवनीत लक्ष्मी कमाल गेले नवन देव साजनी कृष्ण आळवा आळवा परतून मार्गे धावा कृष्ण आळवा आळवा परतून मागे धावा कृष्ण आळवा आळवा परतून मागे धावा कृष्ण आळवा आळवा. लहानचं मोठं कृष्ण होऊ लागला बर का. जवळजवळ 3-4-5 वर्षाचं भगवान श्रीकृष्ण झाले आणि खोड्या सुरू केल्या. भगवंतानं काय केल्या? खोड्या सुरू केल्या. आणि काही गवलं नाही. मग भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या सांगायला यशोदेकडे आले आणि सांगू लागल्या. आणि यशोदा काय म्हणती? बळस गुणगुणाचं तान्हा बाळ दिसते गोजीरवान. काय सांगता घराने गोकुळच्या नारी काय सांगता घराने गोकुळचे नारी. काय सांगता घराने गोकुळच्या नारे काय सांगता घराने गोकुळच्या नारे घराने गोकुळच्या नारे. 5 वर्षाचं माझं बाळ वर्षाचं माझे बाळ अंगणी खेळे खेळ. अंगणी खेळ खेळ काय लटक्यात खेळ काय लटक्यात खेळ. आळगे गोकुळच्या नारी काय लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी काय सांगता गाडाने गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी. 5 वर्षाचा चिमणा माझा
गवळणीत खेळे राजा तुम्ही एवढ्या ढाल गजरे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची इट्टी गोटी लपून याची गोटी आळ घेता घेता जगजेठी तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी सांगायला लागली गवळणीनं 5 वर्षाचं माझं बाळ आणि अंगणी खेळ अंगणाचाच खेळत आहे काय लटक्याचं घेता आळ गोकुळच्या नारी हा काय माझ्या बाळावर आळ घेता 5च वर्षाचं आहे कुठं खोड्या करीन का पण लई चितर होतं 5 वर्षाचं लई म्हणजे लई चितर अशा गवळणी सांगायला आल्या का म्हणला आता बघत होत यांच्याकडं गवळणी सांगायला तर बघत होत म्हणजे एक गवळण लय अशी तारत आली होती हे आज राज तुझा कृष्ण आला आणि माझा म्हातारा दारी झोपला होता याने काय केलं डेराच फोडा त्याच्या नाकावर आणि पळून गेला तेव्हा म्हणलं बरोबर हिच्याकडे बघू म्हणलं हिचा घर नंबर लिहून घ्या गाड्या म्हणला आता लय तापली गवळण आता जातोच म्हणला मग अनेक सवंगडी गोळा केले फुलं वाटा सगळ्याला फुलं वाट अनेक सवंगडी गोळा केले म्हणला चला रे आता आपल्याला एका गवळणीच्या घरी जायचंय एका गवळणीच्या घरी जायचं कलमा करू नका फुलं वाटणारे वाटते आपण गप बसून फुलं घ्या उगा कलकल ना करू हा बडबड शांत बसा एकदम ठल विठ्ठल एक गवळणीच्या घरी गेले 2-4 जण गवळण आपले झोपले होते पलंगावर असे शांत घोरत होता गवळी कृष्ण म्हणला थांबा आवाज देऊ नका गवळी लई झोपलेलं आहे आता हळूच चला आतून कडी लावली होती पण मला काय कडी कशी उघडायची कृष्ण म्हणला गप्पा रे तुम्ही कृष्णाने कवळाला हात लावला कडी उघडली आतली त्याला काय देवी गवळण असं मस्त झोपले गेला कृष्ण गवळीची दाढी होती एकटी आणि गवळणीची वेणी खूप लांब होती तिने दाढीचा शेंडा धरला वेणी धरली मारली ना गाठ पक्की कोणी देवाने मारली गाठ एवढी पक्की घाट मारली महाराज आणि लगी बाहेर आले आणि आतली कडी तशीच पुन्हा हात लावला कडी लागून गेली 4 वाजता उठायला गवळी असा उठला असा दाढीला झटका बसला मला अरे येडी आहे का तू दाढी वडी ती म्हणलं खुशाल हा लाज वाटत नाही तुला म्हातारी झाली दाढी मस्त होनिया मातली धांगडी मस्त होनिया मातली धांगडे होनिया मातली धांगडी मस्त होनिया मातली धांगडी करती वडावडी बदलागी उडी नाची करती ओढावडी नाची ती म्हणले दाढी कायची येडे झाले काय म्हणजे म्हातारा जीव झाला आणि माय वेणी वडी तर खुशाल लागली ना दोयची कालागत ती म्हणतोय माई दाढी ती म्हणती माई वेणी ती म्हणते अगं पण ती आधी बघ ना इथं काय घोटाळा झालाय गाठच बांधली माय दाढीची दोय येणीची म्हणे बाया तिच्या लक्षात आलंय कोणी केला घोटाळा ती म्हणलं खरे तू काल काय वाटवाट केली तिकडे जाऊन यशोदाच्या घरी म्हणे बाई मी त्याला अशी बोलले काल खारीसून तो मग घोळ केला म्हणे तो आता उठ म्हणे आता मग उठलं का ते कसलं झालं बोय आता ती म्हणली कडी उघडा कडी उघडायला उठलं तिच्या येणीला झटका बसला म्हणे तू असं कर आता बरं चालायचं कसं लपड तेव्हा म्हणलं तू पुढं चल बाबा आता ती पुढं येऊ मागे ते गवळी होतं बुट्ट मा एवढं गवळण खूप 60 फूट होती याची दाढी चालव असं चालावं लागायची याला गवळ्याला कशी तरी बरं ते म्हणलं थांबाय आधी इळी बरं इळीनं कापायला लागले कापाना काडीच पिटी आण रे म्हणे जाळून टाकू याला जळा ना बी कापाना बी जळा ना बी ती काही
ती काय आपली बामणाची गाठ आहे काय ती सुटत नाही भाऊ लवकर बामणाने आपल्याला गाठ मारली का ती सुटत नाही कवर बी ही देवानी मारलेली कवा सुटायची मारा कधी सुटायची सुटणारच नाही सगळे प्रयत्न फेल गेले एक कामाला नाही आलं मग आता काय करायचं म्हणे कडी उघडी हो अरे पण म्हणे बाहेर बसलेले गावातून जायचं म्हणल्यावर लय लोक असं हसायला म्हणले लोकाला बरं आहे ना गंमत कृष्ण ते येऊन उभं राहिले असे म्हणजे आता गंमत येईन बाहेर ते म्हणे घरात का वर बसता ऊन झालंय तापायला लागले दोही नवरा बायको एकमेक करून तापत येत भाऊ चला म्हणे बाहेर आता काय त्याला त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं मग हे रस्त्याने दिंडी निघाली रामकृष्ण हरी गवळण पुढं गवळी माग उलट झालं महाराज लग्नाला पुढं कोण राहत गवळण वर दाढी धरी गवळण वर दाढी धरी गवळण वर दाढी धरी गवळण वर दाढी धरे गवळण वर दाढी धरी गवळण घरकुल गिरच्या मारी ग गोकुळच्या नारी गवळण घरकुल गिरच्या मारी ग गोकुळच्या नारी गवळण गरगरच्या मारी ग गवळ्याच्या नारी गरगरच्या मारी ग गवळण वर दाढी दाढी वर धरीतच होता ना त्याला अशा वर पाय चवडी उचलायला लागत होतो त्याला तेव्हा म्हणायचा अरे बारीक होऊन चल ना तू अशी माझी दाढी उपटन ना जेव्हा वाटणी दिंडी निघली गवळण गवळणीची कृष्ण ते सगळे गोपाळ असे हसायला लागले बरी म्हणली बरी काल बोलत होती टमटम बोलत होती एक दोन सांगती बरी म्हणी गेलं यशोनंद ते घरी ही गाठ कोणाची सुटा ना का अरे भगवंता पाय पडते बाबा पण आता काय कर एवढं गाठ सोडून टाक ज्या वेळेस भगवंताने हात लावला त्यावेळेस गाठ सुटली महाराज आता एक गवळण झाली म्हणे आता दुसरे गवळण इकडे बघू देवा असं एकाकडे बघत असतो एक पाहत असतो देव भगवान दुसऱ्या गवळणीकडे पाहू मला ही एक लय बोलत होती रे खालच्या आळीची आता वर लिहायचा नंबर झाला दिले भाऊ आता खालच्या आळीकडे शिरायचं म्हणे चला माझ्या फक्त 10 मिनिटं राहिली ठीक आता खालच्या आळी झाली का खालच्या आळीला जाऊ म्हणे एका गवळणीकड ती गवळण म्हणे बाय लय बेकार झालं 2-4 दिवस झाले आता गावड्याला म्हणले आपण हे गोकुळ सोडून जाऊ काय म्हणले आपण गोकुळ सोडून जाऊ तिने काय केलं बैलगाडीत पसारा मारला गवडी पुढं गवळण माग आणि चालली ना गाडी रस्त्यानं चालली दिंडे वाढून निघाली तिकडं फाटीवर गेली कृष्ण गेला म्हणला अरे गवळणच घरी नाही कुठे गेली रे एक जोडीदार म्हणतो अरे ते नवरा बायको गेलेत फाटीवर गवडीन गवळण तुला घेऊ तेव्हा असं का लागले ना रस्त्याला गवडी काय म्हणला अरे बऱ्याच लांब गेले गवळण म्हणली मला लई ताण लागली भाई पाणी घेऊन या ना उलशी तिने गाडी उभा केली गवडी पाणी आणायला गेला आता या भगवान इकून घेऊन गेल तर 2-4 पोर तिने पाहिलं गवळण पाण्याला गेलाय तो पाण्याला इकता थोरात वस्तिकत गेलं कृष्ण मधूनच पाणी घेऊन आला झारीत त्या गवड्याचं रूप घेऊन आलं तसं हिट उभे होप गावडी पण कोण कृष्ण खरा गवडी गेला तिकडे थोरात वस्तीच्या पलीकडे पाणी आणारा सडकाला आणि ह्यो गवडी आला पाणी घेऊ तिला म्हणा जर्रे पाणी बसला गाडीचा हाना लागला बैल गाडी ह्यो तोवर पाणी घेऊन येतोय ह्यो म्हणतो अरे गाडीत कोण बसलं रे आणि गाडी चालली म्हणला जीत पळतो कधी धोतार धरून पुढं पाहिलं म्हणला अरे बायको अरे मला कुठं घेऊन चालला म्हणला ह्यो मागून त्यो म्हणलो त्यो कृष्ण काय म्हणतो अरे हे कोण आलंय बघ ती म्हणली ती दोईकडे पाहती तर सारखीच नेमकी आपलं मालक कोण ते म्हणलं मी मालक घेणार ते कोणतरी आलंय म्हणे अशी तारमळ केली महाराज त्याची एवढी तारमळ केली ती शेवटी आहे ना पाय पडली म्हणे भगवंता
हे असे नाटक बंद कर बाबा, आता मी शरण आले तुला, आता काय बोलणार नाही. मग भगवान श्रीकृष्णानं गवळणीला आणि गवळीला स्वतः चतुर्भुज रूपात त्या ठिकाणी दर्शन दिलं महाराज. जो मनातून भक्ती करील त्याला भगवंत त्या ठिकाणी साक्षात दर्शन त्या ठिकाणी देत असतो. ठळ विठ्ठल म्हणे संपल्या. बहुत खूप खोड्या केल्या कृष्णानं आणि ते जमले सगळे म्हणे चला रे आता आपण पुढे जाऊ. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात यो. काना बावळी गेली काना ढवळी गेली गाया तारी तो कुंजवना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. आता सगळ्या गोपाळ जमा आणि गाया घेऊन सगळे रानात या. सगळ्या गोपाळांनी गाया घेतल्या. कृष्ण आणि गोपाळ समवेत सगळे गाया घेऊन पुढे गेले, रानात गेले. रानात आणि रानात गेल्यानंतर सगळं मग त्या ठिकाणी खेळ चालू झाली त्यांची. अबकदु बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू. 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 अबकदु बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अबकदु बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अबकदु बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अबकदु बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. आबक दिवक दिवक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ मांडला तिथं खेळ. परत खेळ. खेळ मांडिला लगोरी. आ आ आ. खेळ मांडिला लगोरी. खेळ खेळ खेळती खेळ खेळ खेळती नाना परी नाना परी नाना परी. खेळ खेळ खेळती खेळ खेळ खेळती नाना परी नाना परी नाना परी नाना परी. खेळ खेळ खेळती खेळ खेळ खेळती नाना परी नाना परी नाना परी. खेळ खेळ खेळती खेळ खेळ खेळती नाना परी नाना परी नाना परी. खेळ मांडिला लगोरी. आ खेळ मांडिला लगोरी. लोकनृत्य खेळ त्या ठिकाणी मांडला. हा मामा हुतू तू खेळू 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 काय लागली. खांदी भार पोटी काय खेळायाचे. अरे भूक लागली काय कीर्तनाचे सूप. बघ म्हणे काय कीर्तनाचे सूप. आपल्याला अर्धा तासच भेटला कीर्तनाला पण आपलं चला शॉर्टकट मी लॉंग कट थोडं 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 थोडं. गेटकिन गेटकिन काय चटकन होत. फक्त भाव पाहिजे भगवंताला. एक 10 मिनिटं जरी कीर्तन सांगितलं तरी आवडत. तुम्ही 3 तास बसली इथं बोंबलत आणि भावच नसल तर काहीच उपयोग नाही. त्या बोंबवाल्याला उपयोग नाही. तुम्ही या माझ्याकडे या. अरे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीत श्रीकृष्ण नाही. अरे भाव हा श्रीकृष्ण आहे. काय
अरे भाव नसेल तर तुम्हाला कुठंच मूर्ती नाही, तुम्ही कुठं मूर्ती फोडी तरी देऊ नाही, पण भाव प्रगट झाला की लगेच देव प्रगट होतो, लगेच. तसा आपला प्रत्येकाचा अर्धा तास काय कीर्तन असना, पण भाव आहे. बाबा जाऊ द्या. आता मज भाव आहे आपला म्हणायचा, गायनाचा भाव आहे, पण हा येत आता श्री रामचंद्र प्रभूचा जन्म होणार आहे महाराज. इथं ज्यादा भाव झाला. जास्त आपल्याला महत्वाचा भाव आहे, हा भाव आहे. ठल विठ्ठल टायमिंग बघा बरं का, टायमिंग 12 वाजले. 12 वाजले. वाजले ना. हा. फुलं वा- हा, चला. फुलं वाट. प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री राम श्री राम राम जय जय राम. भजन करा, भजन. सर्वजण म्हणा. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय 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 राम. श्री राम राम चालू बघा, चालू. जय राम. श्री राम जय राम जय जय राम. राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. राम जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हरी बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सिंगे लावेले विठोबा रघुमाई. हो बा. विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. शिके लावेले दोरे होतो गाणे वरी. तुम्ही वारे दोहीकडे मुखा पसरवणे नरे. महादेच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोहीकडे मुखा पसरवणे नरे. तुका म्हणे हाते ठोकावणे पडवणे. कुंडली कवरवारी ठोर श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की जय. कंठी धरला कृष्ण माई अवघा जनी प्रकाश. काला वाटू एक वैष्णवनिका संभ्रम. बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. वाटू एकामेका वैष्णवनिका उत्तम. विठ्ठल जय जय विठ्ठल.